मध्ये येत आहे सर. अपॉन मध्ये येऊन काय फायदा आहे? शेवट करता येईना का? 10-15 मिनिटं झालं सोडायला की रे गणित कसं? चला, मी सोडून दाखवतो गणित. सर, कसं अपॉन मध्ये? मग अपॉनच्या पुढचं येईना का? आता गुणाकार भागाकार यावं लागते तर काय करावं? लय करायला गुणाकार भागाकार यायला शेवटच करणं आहे ना. हा, आलं का बाई तुझं? 4.50 into 10 to the power minus 16 4.50 into 10 to the power 5 minus 16 टू द पॉवर minus 6 -3. minus 16. तुझं काय आलं रे? माझं 22,000. 24,000. काय ट्वेंटी तुम्ही टू गुणाकार भागाकार शेवटपर्यंत करत नाही, अवघड आहे बाबा. मग गणित आहे. असंच केलं का बघ रे? काही वेगळं केलं असलं सांगत जा. 1.4 इंटू 7 अपॉन 2 इंटू 22 इंटू ह्याचा वर्ग 25 इंटू ह्याचा स्क्वेअर 10⁻⁻20. हे कळलं का एवढं बघा सांगा? हे कळलं का? हो सर. चलो, त्याच्यानंतर आता ह्या दोघांना कंबाईन करू आपण. बरोबर का गणू? हो सर. असंच केलं का? नाही, ते ह्याच्यामध्ये चुकलं. कुठं चुकलं? 10 ची पॉवर 20. तुमचं गुणाकार भागाकारामध्येच तुम्ही पागल व्हायले बाबा, लय अवघडच आहे. गुणाकार भागाकार यावं लागतं रे. काय करावं काय नाही. पॉवर पॉवरचे ऍडिशन असता, मल्टी सबट्रॅक्शन होते ना सर. पॉवरचं. ऍडिशन नसता सबट्रॅक्शन होते ना. हो ना, मग काय आहे ऍडिशन ना तर सबट्रॅक्शन. म्हणजे वर गेले ना पण आता. म्हणजे -20 वर जाऊन प्लस झालं आणि हे 24 वर जाऊन मायनस झालं, बरोबर का? हा, पण ते 5 into 10 ची पॉवर -10 आहे ना. अरे मग, अरे त्याच तर मग ह्या दोघांचा गुणाकार होतो ना. -10 into 2. ह्या दोघांचा गुणाकार होतो की. हा. -t नाहीये का? हा. A⁻m⁻n हो. बरोबर. A⁻m into n बरोबर आहे का श्रुतिका? हो सर. बरोबर आहे. 10 raised to -6. आता आता बघा तुम्ही, 25 दोन्ही 50 आणि 50 मी दोन्ही त्यांचा गुणाकारच केला. तू काय केलीस? त्यांचा गुणाकारच केला नाही. तुझा आवाज येईना झालाय, जाऊ दे. आता बघा, हे इक्वल टू करतो इकडं. हो सर. हे ह्या दोघांचं 9.8, 14 ते 98 म्हणजे 9.8 होते. हा, 9.8. हा. इंटू 10 इंटू ह्याचं काय 10 होतंय -4. आणि हे -4. हे हे 100 होतंय. हो सर. इंटू 22 मग हे 100 वर जाऊन काय होतंय? हा,
टेनची पॉवर -2. नाही, -6. म्हणजे हे दोघं, म्हणजे हे 10⁻² असते ना हे, मग हा हे 9.8. मग आता ह्या ह्या 22 ह्याला जात नाही, मग 0. हा मग आता 0 दिल्यावर 22 22 × 4 = 88. बरोबर का? उरले 10, झाले 110. 22 × 5 = 10,000. 0.45 × 10⁻. -6. मायनस सायंटिफिक नोटेशन मध्ये म्हटल्यावर 4.5 × 10⁻. -7. -7. -7. हे काय काढलंय आपण? लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय? लॅम्बडा. पाथ. हा सर. म्हणजे युनिट काय येईल ह्याचं? लॅम्बडा म्हणजे काय? दोन कोलिजन मधला डिस्टन्स, पाथ. डिस्टन्स बिटवीन कोलिजन, ऍव्हरेज डिस्टन्स. डिस्टन्सचं काय असतं युनिट? मीटर. मीटर. कळलं का? हो सर. मग लॅबची हो. व्हॅल्यू बघू आली का? किती आल्या? 4.5 × 10⁻⁻7 मीटर, राईट. हा, बघा बरं, दिसलं का हे? 4.5 02 × 10⁻⁷ हे पटलं का? हो सर. आता त्याला त्यानं अँगस्ट्रॉम मध्ये कन्वर्ट केलंय, जरा नीट समजून घ्या. बघा जरा कसं करता येतंय. म्हणजे 10⁻⁻10 करायचंय आपल्याला. मग 10⁻⁻10 करायचंय म्हणजे कसं? तुमच्याकडे उत्तर काय आलं हे? आता ते एक्झॅक्ट आलेलं सांगतो मी. काही हा, त्याचं उत्तर काय आलंय? 4.02. बरं जाऊ दे, आपलंच करू आपण. 4.5. फक्त त्यापुढे 3 झिरो लावून टाकू. किती लावा, काय फरक पडतंय? असं जमतंय का? मला अँगस्ट्रॉम मध्ये करायचंय म्हणजे ह्याला 10⁻⁻10 करायचंय. मग 10⁻⁻10 करायचं म्हणजे ह्याला इकडे सारावं लागतं. 1 2 3, म्हणजे 4500 इंटू 10⁻⁻. -10. -10 मीटर. मग मग हे 10⁻⁻10 मीटर म्हणजे काय असतंय? अँगस्ट्रॉम अँगस्ट्रॉम. असते का? हो सर. मग त्यांचं उत्तर कसं आलंय? त्यांनी तसं शिफ्ट केलंय. दिसलं का कसं शिफ्ट केलं ते? हा. मीटर मध्ये आणि अँगस्ट्रॉम मध्ये काढायला ते ना असं केलंय. हे शिफ्ट केलेलं कळलं का? हो सर. थोडक्यात ते ना असं केलंय, 3 पॉईंट शिफ्ट केला. श्रुतिका काही ऐकू यायलंय का? हा, पण तुमची स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसना गेल्या? हा. इंटू स्क्रीन बिलकुल दिसना गेल्या बेटा. बिलकुलच दिसेना. आता दिसेल. बघ बरं जरा कसं केलंय ते. हम्म.
कळलं का कसं केलंय? हो. गणूला कसं काय राईट दिसायला? हे बाकीच्यालाच लय प्रॉब्लेम यायलाय, तुला आणि त्या अभिला तर लयच प्रॉब्लेम यायलाय. त्याचे काही प्रॉब्लेम नाही. हम्म. त्या अँगस्ट्रॉम मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यानंतर शेवटी काय म्हटलंय? कम्पेअर, हे पुढचा प्रश्न. कम्पेअरिंग लॅम्बडा विथ मॉलिक्युलर डायमीटर, त्यांना कम्पेअर करा म्हणजे त्यांचा रेशो काढा, कोण कुणाच्या किती पट आहे. मग त्यांनी नाव टू कम्पेअर लॅम्बडा कुणासोबत? विथ मॉलिक्युलर डायमीटर, आहे का नाही? वी टेक रेशिओ. कळलं का बघा बरं जरा? हो सर. तुला तर लईच क्लिअर ऐकू येईल, हे बाकीच्या दोघांनाच काय प्रॉब्लेम व्हायला की रे? ठीक आहे. मग ह्याच्यानंतर हे दुसरं आणि हे हे दुसरं आणि दुसरं आणि हे हे पुढचे क्वेश्चन तुम्ही करा, सोपे आहेत. न्यूमेरिकल, हा. हो सर. कोणते कोणते? चौथं पाचवं सोपं आहे. आता थेरॉटिकल क्वेश्चन पुढचा. अरे श्रुतिका पण गेली रे बाबा. काय करावं, लईच बोर केलं ह्या मीटिंग ने. बा, चलो. आता हे कॅल्क्युलेशनचं राहू द्या. कॅल्क्युलेशन नसलं तरी थेअरीचे प्रश्न चांगले पाठ करा, कळलं का? कॅल्क्युलेशन मध्ये तुमचं लय फिसकाल आहे हो सर. शेवटी. लक्षात यायलंय का? थेअरीचे मात्र हो करा सर. नीट. हा, हे हो. तुम्ही आता मनानं बघा, दुसऱ्या फॉर्म्युल्यावर आहे बाय रो, ते घेतले नव्हते का फॉर्म्युले आपण लॅम्बडाचे? मग ते डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड 2-2 मार्काचे आहेत. फक्त तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला शेवटचा गुणाकार येत नाही. आता गुणाकार नाही शिकवणं होत, आता शक्यच नाही, मग ते वर्ष जाणार. गुणाकार करा, शिका गुणाकार, असं करू नका. हा, त्याच्यानंतर बघा आता. तर बघा, मीन फ्री पाथ ऍट डेन्सिटी हे दिले बघा. हे डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा आहे का ते दोघांचा रेशो घ्यायचा आहे? रेशो घ्यायचा आहे का? लॅम्बडा आणि कुणाचा संबंध आहे ह्याच्यात? हो हो, लॅम्बडा म्हणजेच मीन फ्री पाथ. कुणाचा आहे रे? डेन्सिटी. हा, डायरेक्ट आहे का इनवर्स आहे रिलेशन? डेन्सिटी आणि लॅम्बडा कसं आहे गणू? पुढीच आहे रे, काय डोसक्याला हात लावतोस? पुढीच आहे बघ. लॅम्बडा आणि डेन्सिटीचा संबंध कसा आहे? इनवर्स. हम्म. मग λ1/λ2 इज इक्वल टू काय येत आहे? रो 2/रो 1. हे बघा, दिसलं हो सर. पाहिजे इथे.
इथं एक एक्स्ट्रा फक्त टाकू आपण. लॅम्बडा लॅम्बडा 2 बाय λ1 लॅम्बडा 2 बाय λ1 इज इक्वल टू ρ1 बाय ρ2. मग त्याच्या पुढे दिस इम्प्लाइज आणि मग त्याच्यावरून आता ह्याच्यात कसं आहे एक घ्या. लॅम्बडा हे नॅनोमीटर मध्ये घेतलंय का नाही. आणि ह्यांचं युनिट कसलं घेतलं तर फरक पडतो का. कारण युनिट नाही का कॅन्सल फरक होते. पडत नाही. का फरक पडत नाही गणू. कॅन्सल होते सर. हा मग ह्याचं जे युनिट आहे ह्याचं 60चं तेच युनिट राहतंय. बरोबर आहे हो का. हो मग हे सर. 60चं युनिट आहे. नॅनोमीटर. तर इथे युनिट कन्वर्ट करायचे नसते. रेशिओ घ्यायचे असले की फक्त कुणाचं करायचं कन्वर्ट. फक्त कुणाचं करायचं कन्वर्ट. ग्रामचं केजी अरे मध्ये. मूर्खा ग्रॅम. रे मूर्खा कसं करावं रे. कितीदा सांगितलं. काल सांगितलं परवा सांगितलं. कसं करतो रे बाळ्या तू. अरे रे 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 रे. टेम्परेचर म्हणून किती वेळेस सांगितलंय टेम्परेचरला कन्वर्ट करावं लागतं म्हणून रेशिओ जरी घ्यायचा झाला तरी. सांगितलं होतं का नाही. हा हा ग्रामचं करायचं म्हणते. बाकीच्यांचं कुणाचंच करायची गरज नाही. ते रेशो मध्ये कटतंय पण टेम्परेचरचा केल्विनचा रेशो वेगळा येतो. सेल्सिअसचा रेशो वेगळा येतो म्हणून केल्विन मध्ये करावं लागतं. फक्त टेम्परेचरचं असं आहे की त्याला कन्वर्ट करावं लागतं. त्याला कुठं कन्वर्ट करायची गरज नाही. चेंज इन टेम्परेचर असल्यावर. माहिती आहे का तुम्हाला. जिथं डेल्टा टी येतंय चेंज इन टेम्परेचर तिथं डिग्री सेल्सिअसचं तेच येतंय केल्विनचं तेच येतंय. पण रेशो असला की केल्विन आणि डिग्री सेल्सिअस सेम येत नाही. त्यामुळे केल्विन मध्येच करावं लागतं. बाकीच्या कोणत्या युनिटला रेशो मध्ये कन्वर्ट करत बसायची गरज नाही. रेशो असला पाहिजे पण हा. चला आता पुढे आपली थिअरी सुरू व्हायला दुसरी. ती म्हणजे प्रेशरची. व्हॉट इज द ओरिजिन ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. जे काय आपण गॅसला प्रेशर म्हणतो आहे का नाही. गॅसचं प्रेशर ते कुठून आलं. त्याचं ओरिजिन काय. त्याचं ओरिजिन काय आहे. कशामुळे आलं. तर केटीजीच्या ऍझम्पशन मध्येच दिलेलं आहे. गॅस मॉलिक्युल्स रॅन्डमली पळत असताना एकमेकावर कोलाइड होतात आणि भिंतीसोबत कोलाइड होतात. मग भिंतीसोबत कोलाइड झाले की त्या भिंतीच्या कोलिजन मुळे असे मॉलिक्युल्स कोलाइड होऊन वापस फिरतात. ते मॉलिक्युल गेला असा धडकला आणि धडकून असा वापस फिरला. मोमेंटम बदललं. मोमेंटम बदललं म्हणजे चेंज इन मोमेंटम आलं. चेंज इन मोमेंटम डिवाइड बाय टाइम केला की फोर्स आला आणि फोर्सला एरियानं भागलं की प्रेशर आलं. So what is the origin of pressure? It is the collision of gas molecules with each other का with walls? With walls of the विथ container. वॉल. बघा प्रेशर रिझल्ट फ्रॉम द मोमेंटम ट्रान्सफर म्हणजेच कोलिजन. मोमेंटम ट्रान्सफर म्हणजे मोमेंटम चेंज म्हणा. कोलिजन. मोमेंटम चेंज ड्युरिंग collision of gas molecules with कोलिजन ऑफ. walls. The normal force per unit wall area म्हणजे फोर्स पर युनिट एरिया ऑफ द वॉल. हे नॉर्मल आणि थर्मलची गरज नसते. काही गरज नाही. द फोर्स पर युनिट एरिया किंवा फोर्स पर युनिट वॉल एरिया. वॉल एरिया म्हणजे एरिया ऑफ वॉल. कळलं का. इक्वल्स गॅस प्रेशर. बरोबर का. मग हो गॅसच्या प्रेशरचं ओरिजिन कळलं. हो गॅसच्या प्रेशरचं ओरिजिन कळलं का. हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला एक मार्काला सोपा प्रश्न असतो. डिफाईन मीन स्पीड, मीन स्क्वेअर स्पीड आणि मीन स्क्वेअर म्हणजे आरएमएस स्पीड. बरोबर का. प्रत्येक जण एका हो मार्काला सर. म्हणजे एकूण 3 मार्क. 1 मार्क इच. सो टोटल इज इक्वल टू 3 मार्क. पहिल्यांदा फॉर एन मॉलिक्युल्स विथ स्पीड्स V1 V2 अप टू Vn हे असलं लिहावं लागतंय. कळलं का. कॅपिटल एन नंबर ऑफ हो मॉलिक्युल्स सर. आहेत. मीन स्पीड म्हणजे काय नुसतं ऍव्हरेज आहे. सर्वांची बेरीज भागिले एन. बरोबर. त्याच्यानंतर मीन हो स्क्वेअर सर. स्पीड म्हणजेच V RMS चा स्क्वेअर किंवा
हे बघा व्हीचा स्क्वेअर त्याची मीन दाखवली काही कळायले का असं? मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे स्क्वेअरचा मीन. स्क्वेअरचा मीन म्हणजे हे बघा, हम्म. हे स्क्वेअर आहेत का वर सर्व, आणि त्याचं खाली ऍव्हरेज हो सर. एन भागलं म्हणजे ऍव्हरेज झालं स्क्वेअरचा मीन. आणि पुढे काय म्हणते, हे मीन स्क्वेअर स्पीडलाच काय लावा, रूट लावा, म्हणजेच रूट मीन स्क्वेअर स्पीड. काय म्हणलंय बघा, रूट मीन स्क्वेअर म्हणजेच स्क्वेअर स्पीड. VRMS. त्यालाच काय म्हणतात, आर एम एस. आर एम एस स्पीड म्हणजेच व्ही आर एम एस. आर एम एस स्पीड कळलं? म्हणजे हे जे व्ही स्क्वेअर आहे हो सर. ह्याच्यावरती रूट घेतलाय, दिसायले का काही? मग हे काय हो. फक्त रूट शब्द लावला एक्स्ट्रा, दिसलं का हे? म्हणजे मीन स्क्वेअर जे आहे, हो. ते मीन स्क्वेअर आहे त्याचा रूट घ्या, म्हणजे रूट मीन स्क्वेअर स्पीड. काहीच नाही, मग फक्त बघा वर दिसलं का हे काय केलंय, फक्त रूट लावलाय का वर, त्याच्यावर फक्त काय हो लावलाय, सर. रूट. रूट. आता हे झालं. त्याच्यानंतर चलो आता फार महत्वाचं डेरिवेशन आहे, 4 मार्काला विचारतात. डेरिवेशन आहे अतिशय महत्वाचं, हे 4 मार्काला विचारतात. 4 मार्काचं डेरिवेशन आहे. ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. ते प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर होतं का नाही, किंवा रो व्ही स्क्वेअर, ते एक्सप्रेशन डिराइव्ह करायचंय. हो. किंवा डायरेक्ट डिराइव्ह ऑर मध्ये ह्याला काय येतंय, डिराइव्ह प्रेशर इक्वल टू 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. डायरेक्ट एवढंच. बर आलं लक्षात हे? हम्म. हो आता सर. ह्याच्यानंतर, आता पहिल्यांदा म्हणलं डेरिवेशन असलं 4 मार्काचं की पहिला शब्द काय पाहिजे, कन्सिडर. मग काय करायचं आपल्याला, एक असं Consider. कंटेनर कन्सिडर करायचं. कंटेनर क्युबिकल कंटेनर आहे, त्याची साईड किती आहे, एल. प्रत्येकाची लेंथ किती आहे, एल. पाहिजे तर मी तुम्हाला हे 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 बघा, हे असं, हे असं आहे, हे त्याच्यानंतर हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे लेंथ एल, हे एल, हे एल. प्रत्येक साईड काय आहे, एल. प्रत्येक साईड काय, एल. मग L. कन्सिडर क्युबिकल कंटेनर ऑफ साइड एल कंटेनिंग कॅपिटल एन मॉलिक्युल्स ऑफ मास एम इच. प्रत्येक गोष्ट कशी आली कळलं का? आवाज थोडा कमी राहू द्या हो, आवाज जरा कमी राहू द्या बरं. राईट. मग कन्सिडर क्युबिकल कंटेनर ऑफ साइड एल कंटेनिंग एन मॉलिक्युल्स ऑफ मास एम इच. हे कळलं का? मग हे असं कंटेनर काढायचं, त्यात एक मॉलिक्युल दाखवायचा. बरेच मॉलिक्युल आहेत बट आपण एक दाखवला, जो की एक्स डायरेक्शन ने इकडे चाललाय, राईट. मग आता काय काय, एका मॉलिक्युल साठी आपण काही गोष्टी लिहून घ्या. फॉर वन मॉलिक्युल विथ एक्स कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी एक्स. म्हणजे आता तसा तर हा मॉलिक्युल कुठेही जाऊ शकतो. हे आता मॉलिक्युल आहे, असं चाललाय कुठंतरी, पण त्याच्या व्हेलॉसिटीला कंपोनंट असणार ना, इकडे एक व्ही एक्स आणि इकडं व्ही वाय आणि झेड डायरेक्शन मध्ये व्ही झेड, बरोबर का? त्याचे कंपोनंट आहेत, हो. व्हेलॉसिटीचे काय आहेत, कंपोनंट. मग आपण फक्त कोणता एक्स Component. कंपोनंट दाखवलाय त्याचा, व्ही एक्स. मग आता समजा हा मॉलिक्युल गेला आणि इथं धडकून वापस फिरला. मॉलिक्युल, तुम्हाला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये झाले, ज्यावेळेस कोणतीही गोष्ट
अशी एखाद्या भिंतीवर जाते आणि धडकून वापस येते, त्यावेळेस त्याचं मोमेंट चेंज होतं. इकडे जाताना एम यू आहे किंवा एम व्ही आहे, आणि वापस फिरल्यावर मायनस एम व्ही आहे ना. मग चेंज, मग एक का मोमेंटम चेंज. मग काय म्हणते, मोमेंटम चेंज पर कोलिजन. एका कोलिजन मध्ये जी उजव्या बाजूची भिंत आहे, राईट वॉल, राईट साईडची भिंत आहे, त्याच्यामध्ये मोमेंटम चेंज कितीनं झालं, चेंज इन मोमेंटम डेल्टा पी. म्हणजे काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल. मी त्याला हे असं का केलंय, इनिशियल. हे बाजूनं काड्या का लावल्यात ह्या मोठ्या मोठ्या, ते मॉड आहे. ते काय सांगते, मॉड म्हणजे बाबा मॉड. तुम्ही मायनसचं चिन्ह घेऊ नका, तुम्ही मॉड घ्या. तुम्ही काय घ्या, मॉड. राईट. मग इज इक्वल टू फायनल मोमेंटम काय आहे वापस जातानाच, मायनस एम व्ही एक्स. आणि हे मायनस, आणि त्याच्यानंतर इनिशियल मोमेंटम काय, एम व्ही एक्स. इथं मायनस कशामुळे आलं कळलं का, फॉर्म्युल्यामध्ये मायनस. आणि इथं मायनस का, हा, कारण का तो फायनल बरोबर. मोमेंटम हे निगेटिव्ह डायरेक्शनला आहे. हे बघा हा. कसं, हे इनिशियल मोमेंटम इकडं एम व्ही एक्स, आणि दुसरं फायनल मोमेंटम मायनस एम व्ही एक्स. मग तुमचं काय, चेंज इन मोमेंटम, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. मग फायनल मोमेंटम म्हणजे हे मायनस आलं, आणि इनिशियल मोमेंटमच्या हे फॉर्म्युल्यातच मायनस आहे, म्हणून दोन वेळेस मायनस. म्हणून चेंज इन मोमेंटम काय झालं, मायनस टू एम व्ही एक्स. पण आपल्याला काय घ्यायचं, त्याचं मायनस मॅग्निट्यूड. टू एम म्हणून एक्स. काय घेतलं आपण, टू एम व्ही एक्स. म्हणजे कधी लक्षात यायचं, जर मोमेंटम एखादा बॉल 5च्या मोमेंटम न आला, तर चेंज धडकून गेल्यावर, इलॅस्टिक कोलिजन मध्ये धडकून गेल्यावर चेंज इन मोमेंटम किती होते, 10. म्हणजे जेवढं मोमेंटम आहे त्याच्यात दुप्पट. हे एवढं झालं. आता दुसरा, पहिल्यांदा काय काढलं, चेंज इन मोमेंटम. त्याच्या पुढचं काय काढायचं, टाइम बिटवीन टू कोलिजन, दोन कोलिजन मधला टाइम. मग आता समजा हे आहे तुमच्याकडं, हे आहे तुमच्याकडं अशी भिंत आहे. मग हे इथं धडकलं, आता इथं येऊन पुन्हा वापस येऊन धडकेल, ह्याच्यात वेळ किती गेला. तर त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला, हे लेंथ एल, हे लेंथ एल, टोटल टाइम काय लागतो. टाइम म्हणजे काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. मग डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला, एल अपॉन, सॉरी, व्हेलॉसिटी, खाली व्हेलॉसिटी ना, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. टाइम रिक्वायर्ड काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम रिक्वायर्ड काय असतो. टाइमचा फॉर्म्युला काय रे गणू, डिस्टन्स अपॉन डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. व्हेलॉसिटी. मग टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला त्यानं इथून इथं येण्यासाठी, 2L. 2L. आणि त्याच्यानंतर टाइम, त्याला व्हेलॉसिटी किती आहे त्याची, Vx. व्हेलॉसिटी किती आहे, Vx. VX. मग अशा प्रकारे 2L अपॉन Vx हे आला टाइम. मोमेंटम चेंज किती आला, एवढा. टाइम किती लागला दोन कोलिजन मध्ये, एवढा. मग आपण फोर्स एक्झर्टेड, फोर्सचा फॉर्म्युला काय न्यूटनचं, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. चेंज इन टाइम. मोमेंटम किती आहे वरचं, 2mvx. टाइम किती 2L लागला बघा VX. खालचा, 2L/Vx. इथं लिहिलंय का टाइम, बघा टाकलं. हो सर. हे खालचं हो. Vx कुठं गेलं, वर गेलं. म्हणून, आणि वर. हे 2 कॅन्सल झालं, हे 2 कॅन्सल झालं बघा, दिसलं का, 2 हो कॅन्सल सर. झालं का रे. हे बघा, हो सर. हे बघा, हे बघा, हे बघा. मग हे बघा, हे 2 आणि हे 2 कटलं, आणि हे व्ही हा वर सर. गेलं. तर वर गेल्याच्या नंतर ह्याचं काय झालं, हे व्ही स्क्वेअर. सो थोडक्यात व्ही फोर्स स्क्वेअर. एक्झर्टेड बाय वन मॉलिक्यूल किती आला, एम व्ही एक्स